मंडळी, विरोधाची बाजारपेठ घेऊन पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, विक्टोरिया या सिनेमाची टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्रातली आघाडीची अभिनेत्री, द मोस्ट सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सोनाली कुलकर्णी. मराठीतला डान्सिंग सुपरस्टार पुष्कर जोग. आणि आताच्या काळातील आश्वासक अभिनेता आशय कुलकर्णी. कार्यक्रमात मनापासून स्वागत. आणि आता वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रहसनाकडे. मंडळी, गत वर्षातील कटुता विसरून नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे एक सोसायटी. पण त्यांना हे शक्य होईल का? चला तर बघूया. वा वा वा, सगळं आलो. बरं आलं होतं. पण सगळ्यात आधी मी सगळ्यांचा म्हणजे अभिनंदन करतो. काय आहे, आज पतीच्या निमित्तानं आपण आज तिलगुल घ्यायला आलो. काय समजलं? काय समजली? काय झालं रे? अरे पती कुठली? अरे मकर संक्रांत आहे ना. होय काय? पती कुठं आणि मध्ये आणली आता? ओ मोरे, वा काय बोलतोय तुम्हाला तरी पत्ती का? हुलू 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 हुलू. कदम काय याला फंबल म्हणायचा, विनोद म्हणायचा का अभिनेतल्या रिटायरमेंटची लक्षणं? करू नका. काहीतरी बोलतायत ना ते मध्येच, काहीतरी तुम्हाला विनोद करायचा आहे. मोरे बोला. अरे वसाड्यानो, आज संक्रांत आहे ना, मग तिलगुल घ्या, गोड गोड बोला. ह्या बोला आलं वाय का लोकांच्या चुका काढा आलं वाय? नाही नाही नाही, बरोबर. तिलगुल होय का नाही? चला मग प्रत्येकाला तिलगुल द्या. सगळ्यांनी आज गोड बोला बघू. नाही, हा, डायबिटीज आहे मला. ओ का ते मानू. ओ गोड बोलाने तुमची साखर वाढणार आहे काय? अहो गोड बोलले नाही, मग हे तिळगुळ खाऊन डायबिटीस वाढणार आहे मला. काय कदम भाऊजी, रोज आमच्याकडे येऊन 4-4 कप साखरेचा चहा पिता. एका लाडवाने काय होणार आहे? काय काय गप पिता आणि सांगताय होय. मग काय त्याच्यात काय लागण्यासारखं काय काय आहे? हा बघा, प्रेम वाढतं माणसाचं त्याच्यामुळं. आणि काय आपली जी सोसायटी आहे का नाही, छान सोसायटी आहे, त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे. काय समजलं? बरोबर. आमचं हळदी कुंकू पण आहे. सगळं होणार. बायकांचा हल्दी कुंकू होणार, त्याच्यानंतर बाप्यांचा 90-90 होणार. बघा कदम केवढं खुश झालं. अरे देवा, हा एवढा मोठा तिलगुल कुणी आणला? तिलगुल कसा? तिलाचा लाडूच आहे हा. बरं आणला वाय तर आणला वाय, तिल नीट भाजलो पण नाही. हो मोरे मामा, हो मोरे मामा. राजपूत काका आहेत ते आपले. माहिती मोरे मोरे ऐका ना, काय रे मस्करीचं जाऊ द्या. काय राजपूत आणि बेटकर वर्ष झालं बोलत नाहीयेत, भांडणं मिटवा. आता सेक्रेटरी आहेत तर करा. मला नाही माहिती बघ. मला एक काहीच माहित नसते. काय झालं का? ए राजपूत, चला की बाद झाला. घ्या तिळगुळाचा भरवा देस नाही. या तो विषय नका काढू, हाय का आता? नका काढू तो विषय. अहो झालं की आता सक्रात आहे लागा. सक्रातीला इसरायचं असतं का नाही सगळ्यांनी? माने माने त्यांना जर नाही द्यायचंय तर तुम्ही कशाला जबरदस्ती करताय? सोडून द्या ना विषय. मी काय मुद्दाम केलं होतं का त्यावेळी? मग मी मुद्दाम केलं होतं. तू मुद्दामच केलं होतं. हो, बोट नका दाखवू. जास्त बोलला तर बोट नका दाखवू तुम्ही. हा, डोकं नका फिरवू. जेव्हा शांत राहिलो, जेव्हा शांत राहिलो. शांत व्हा. जास्त बोलू नका. काय करणार? काय करणार म्हणजे? जेव्हा शांत राहिलो, बोट नाही दाखवायची. मला डोकं फिरतं माझ्या. वाद मिटवा, वाद मिटवा. नाही नाही, वाद मिटवा बरोबर आहे, पण नेमकं काय झालं हा सेक्रेटरी करायला नको. मोरे असं काय करताय? विसरलात तुम्ही? ते काही नवीन आहे. विसरणे हा काय नवीन प्रॉब्लेम आहे काय? पण आजकाल मी विसरत नाही. बायको बदाम देते का नाही खायला? बदामाचा तुम्हाला सांगतो, बदाम आहे ना विसरण्यावर आणखी एका गोष्टीवर उपयोगी पडतो. मोरे मोरे शांत व्हा. त्वचा त्वचा. हो, आल्मोंड ऑइल. असं पिल्लव ना माझा गाल, आल्मोंड ऑइल बाहेर निघेल. काय समजलं? काय करतेस तू? होईल का असं खरोखर? आल्मोंड ऑइल हाय हा काय ते पिलून बघा. मोरे विषय हा एक आता ऑलमोंड वेटचा विषय आहे का? नाही की नाही? नाही नाही नाही.
मुद्दा काय आहे मागच्या वर्षी आपण सोसायटीत पूजा ठेवली होती हा. संगीत खुर्ची खेळलो होतो की नाही अरे मी जिंकली होती संगीत खुर्ची. हा. तर संगीत खुर्ची खेळत असताना खुर्चीच्या नादात राजपूत चुकून बेटकरांच्या बायकोच्या मांडीवर बसले होते. काय सांग हो, काय सांगता बाई काय चुकून झालं होतं ते चुकून झालं. चुकून झालं हो. चुकून झालं हो. अख्ख्या सोसायटीत तुला माझ्याच बायकोची भांडी दिसली बसायला. अरे सॉरी म्हटलं होतं ना तेव्हा. काय सॉरी म्हटलं होतास? मग मी नाही माझी बायको पण तुम्हाला म्हणत होती काय? भाऊजी चुकून झालं त्यांच्याकडून चुकून झालं पण तुम्ही एवढे तापले होते तुम्हाला कळतच नव्हतं. शेवटी माझी बायको म्हणाली भाऊजी माझ्या मांडीवर बसा करा फिट्टम फाट. तुला काय अक्कल आहे काय? काय अक्कल? तुझ्या बायकोच्या मांडीवर मी कशाला बसू? हा? काय काय बोलतो? भेट करा. आता ती स्वतःहून म्हणत होती ना बसायचं असतो मांडीवर. अरे काय होतंय त्याला? काही बोलू नका. एक तर तेव्हा संकर माझ्या कानपट्टीत मारली या माणसानं. बरोबर आहे तुम्हाला बसलीच पाहिजे का? मी बोर्ड दाखवलं का बोर्ड काय दाखवलं. करणार तुम्ही? शब्दता म्हणून सोडून दिलं मी. भेटकर काय लागा तुम्ही कानपडात मारली होय बरोबर आहे बरं मारली ती मारली असती लागली बी नाही लागा माने हे हसू नका. लागली नसेल कळलं ना पण हा गट्टू जेव्हा माझ्या बायकोच्या मांडीवर बसलाय ना किती त्रास झाला माहितीये तिला. दुसऱ्या दिवशी चालता येत नव्हतं. अरे नाही बरोबर आहे. नाही पण हा एवढा काय मी काय म्हणतो काय ता? वाद मिटवा. हा. एक हे लाडू घेतो मी. अरे काय करताय हो कदम दादा. हा लाडू घ्या हा. तुम्ही त्याला द्या. अरे नाही बाबा नको. इकडे. अरे यांना सांगा. कुठून टाका. हे ठेवा बरं. मला नाही द्यायचं. मला नाही द्यायचं. याला नाही द्यायचं मला. हो कदम दादा. तो विषय नका करू. तुम्हाला अरे, मी सांगते ते की नाही ब- हा विषय नका करू. मी काय म्हणतो? Please, दुसरं काही सांगा मला. बरे ओ कदम म्हणू हा. हो एवढा आम्ही हा खाणार. सगळा पूजेच्या दिवशी झाला काय? पूजेच्या दिवशी झाला काय हा सगळा? पूजेच्या मग मला कसं नाही आठवत? शुद्धीत असाल तर माहित असेल मी शुद्धीत नव्हतो. तीर्थ प्याचे म्हणजे गायब झाला ती गायबच झाला नाही का आम्हाला माहित नाही कुठलं तीर्थ प्याला गप्पा, जातं काहीतरी नाहीतर काय काय- मोरे हे नवीन नाही तुमचं हे नेहमीच झालंय प्रत्येक सणाला होतं हे. काय झालं? होळीच्या वेळेस काय केलं तुम्ही काय 6 दिवस थंडाईच्या नशेत होतात. हो करू नका. रात्री 12 वाजता घरी यायचात माझ्या घरातून कचऱ्याचा डबा स्वतःच्या घरात घेऊन जायचात आणि रात्रभर काय करायचात ओला कचरा सुका कचरा ओला कचरा कशासाठी नाही नाही ते- 12 वाजता हो नाही नाही ते काय 90ची सवय ना थंडाई महाग पडली मला. महाग अति महाग पडलीये. होळी दुसऱ्या दिवशी विजली तुम्ही 5 दिवस पेटलेले होतात. बरं ते जाऊ दे मी काय म्हणतो. ए राजपूत ऐका झाला गेला विसरून जा. हो काय राग धरून चालणार काय मला सांगा यात. आपण एका सोसायटीत राहत आहोत. नाही, नाही. ऐका मांजा भेट करा. ए भेटकर हा. राग सोडाता झाला गेला विसरून जा. हा. चल किलगुल द्या एका या, मेकाला नाही, गोड गोड नका. बोला. नाही, मी नाही देणार. नका ना, तो विषय माझा मी नका खाल्ला. काढू ना. अरे मी नाही देणार. ए बेटकरावर राहू दे की आता तीच धरून ठेवणार होय नाही तर काय अरे लगा आपण एका सोसायटीत राहतो नाही हा, राहतो ना. भांड्याला भांडं लागणारच की हो लागू दे. आमची भांडणं होत नाही ती होय होय. काय पृथ्वी म्हणजे काय तसं तुम्ही याचं थोबाड बी नाही बघितलं पाहिजे ए, पण मी बोललोय का तसं काय एक मी ठेवलंय का मनात नाही 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 एक काय मिनिट. केलं काय यांनी? हा माझं का मध्ये काढलंय मी काय केलंय काय केलंय हा? तुझं ही बेन एक पुढे. माने 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 सांगतो माने तुला. माने माने पुढे की इकडे. काय काय आहे म्हणताय? बेन बिन नाही म्हणायचं त्याचं नाव निखिल आहे की नाही काय केलं माहितीये का त्यानं हा, काय केलंय ते? डोकं फिरवलंय प्रत्येक सणाला माझं काय करतो काय? दिवाळीला आलं आणि माझ्या कचऱ्याच्या डब्यात सुतळी बॉम्ब लावला होता अरे बापरे सगळ्या कचऱ्याची लगा रांगोळी दरवाजा उडली होती माझ्या हो नाही तर काय दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही दरवाजा धुत होतो नाही नाही मी माझ्या डोळ्यात बघितलेला आहे. हा, बघितलंय का? बघितलंय. आदल्या दिवशी तुम्ही मच्छीचा कालवण केला होता. काय झालं सगळं काटायत ना त्या कंदीला दहा टाकलं होतं बरोबर मी बघत नाही. मला मी बोललो काय माहिती. तो? काका हो तो बोललो काय तो? काका मी नव्हता एक मिनिट. जो म्हणतोय त्यांनी नाही बोललाय. नक्की जाऊ. उगाच त्याच्यावर नाव टाकू नक्की जाऊ. नका. माझ्या मुलाला उगाच बोलायचं नाही. थांबा तुझं- सोसायटीतली बाकीची पोरं करतात माझ्या नाव येते दहीहंडीला काय केलो निखिल मी बोलतोय ना दहीहंडीला काय केलं? दहीहंडीला काय केलं होता? दहीहंडीला मी वरच्या थराव चढलो होतो हा. बियाणं खालनं आलं आणि गुदगुल्या केला मला अरे बाबा काका गुदगुल्या नाही केल्या आधार दिला तुम्हाला सीडी लावतो मी तुझ्या बापानं असा आधार दिला होता मला कशाला मध्ये घेतला तुझ्या बाप नाही होय? ह्याचा बाप नाही का तू घ्या मला मध्ये घ्या ये की आता पुढे इकडं अंगावर जाऊ तो सांगतोय ना दिवाळीत त्याने जे काय केलं त्याने नाहीच केलंय मुळात ते बाकीच्या मुलांनी केलंय सोसायटीतल्या मी कधीच काय करत नाही माझ्या उगाच नाव येतंय तोंड बघितलं का निरागस म्हणून खोटं बोलतोय कसं ये की इकडे पुढं केलं नाही ना तू काय नाही केलंय माकडा माने हा? काय झालं माने अरे हो 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 ये. हो हो अरे माने माने एकदम एकदम अति होतंय माने काय आहे हा? ते? कधीपासून सांगतोय तो त्याने नाही केलं त्याच्यावर काय आरोप करता हा, मग हो भाऊजी स्वतःच्या पोरावर जरा लक्ष ठेवा म्हणजे कळेल तो काय करतोय ते. एक मिनिट यांना काही बोलू नका उगाच आमचं लक्ष आहे बरोबर आमच्या पोरावर. तुम्ही तुमच्या धाकट्या दिराकडे लक्ष द्या जरा.
माझ्या भावाचं काय आता? एक मिनिट मी काय म्हणतोय जाऊ द्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुम्ही थांबा. काय तुमचं? काय म्हणजे माझ्या भावाचं काय? माहित नाही तुमच्या भावाचं काय हा? विचार ना माने भावाला विचार भाऊ काय करतो हा काय सांगा तुम्ही सांगा काय भावाचं माझ्या? तुझा बारका भाऊ आपल्या सोसायटीच्या गच्चीवर पोरगी घेऊन जातो. काय का गच्चीवर? हे रॉंग आहे, हे रॉंग आहे तुम्हाला सांगतो. काय आहे बघा, त्या बापाने त्या पोरीला समजवला पाहिजे. हेच का संस्कार केले आहेत? कोणाची पोरगी आहे ती? तुमची. मग बरोबर माझी पोरगी आहे म्हणजे काय? ऋत्विक्रम हे बघा, तुम्ही माझ्या स्वच्छ शिंतोड्यावर चरित्र उडवू नको. मोरे ठरवा काय बोलायचे ते. काय झालं? कशावर काय उडवायचं ते ठरवा सेक्रेटरी. नाही तर काय? थांबवलो मी. ए काय रे काय हा काय माझ्या पुरीचं बोलत होतास तू? मोरे. काय बोलत होतास माझ्या पुरीचा? कॉलर सोडा आमची पोराची बाजू आहे. चुकलं, सॉरी. पण मानेनू तुम्ही तुमच्या भावावर लक्ष ठेवा. भावावर लक्ष ठेवा. ओ मोरे माझा भाऊ लाख वर जाईल. हो तुमच्या पुरीला अक्कल नको का? माझ्या पोरीच्या अक्कल काढू का? यायला उरायली मेंढीला लागली लांडग्याच्या माग. बोलता आहे का तिकडे? ए बेने इकडे ऐकत आपल्या भाऊकीत एक बी पोरगी गावली नाही व्हय? काय काय करतेस तिकडे जाऊन? नाही दादा मी फक्त 1-2 तास गेलो होतो अभ्यास करायला वरती. अभ्यास करायला अभ्यास करायचा असते अभ्यास पोरगा. करायला जातो. नाही दाढी गुडघ्यापर्यंत आली अजून अभ्यासच करतोय तू. मी परवा पापड वाळत घातले होते गच्चीत. यांना दोघांना मी ना दुपारी वर जाताना बघितलं. संध्याकाळी पापड घ्यायला गेले तर सगळ्या पापडांचा चुरा झालेला होता. हो तुम्ही खोटं बोल नका, तुम्हाला पापड बनवताच येत नाही. जे बनवतात ना ते पापडाचा चुरा असतो तो. तू माझ्या आईला का बोलायचं मारामाऱ्या करता का? शोभत का लागा तुला? भांडणं करते असं करू नका. ए, त्याला एवढा काय जोर आहे तुझ्या? शांत बसा. येडा आहेस काय? भांडणं हात उचलला, हात उचलला माझ्या पोरावर. मग बघा ना काहीतरी. माने ये ये बाय माने काय बायकांगत मागं लागतं? ये की पुढं. माने तो काय का? ये की बाहेर भरले. ये की देखील हात सोड. धरलाच नाही त्याने तुझा हात. धरणा ये माने काहीतरी. हा. हा ना काय का हो भानगडी करू नका. भानगडी करू नका. बापरे माझं का का तुम्ही मला का मारला तुम्ही? अरे मला का मारता? तुम्ही का मला नाही, मला का मारलं? नाही, एक मिनिट. मला का मारला? हात कसा उचलला? मी कुठे काय केलं? मी कुठे काय केलं? माझ्या नवऱ्यावर हात कसा उचलला त्यांनी? त्यांनी केलं त्यांना बोल. फालतूगिरी आहे. एवढी चकडे करताय ते? सोसायटी म्हटल्यानंतर भांड्याला भांडा लागणारच आहे. सॉरी. अरे नाही रागाच्या भरात झालं तुमच्याकडून. नाही मारायला नाही पाहिजे तुम्ही. मी पण बसायला नाही पाहिजे होतं. चुकून बसला. कुणाची मांडी असली. काय होतं? हा. ठीक आहे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. क्या बात है, धुडगूस घातला तुम्ही इथे. क्या बात. तुम्हाला कसं वाटलं हे प्रेमळ सोसायटी वासी? बहारदार. 2 जण सोडून अख्ख्या सोसायटीवरती संक्रांत आली होती जवळजवळ. पण मला फार रंजक वाटलं यासाठी की सुरुवात त्यांच्या दोघांच्या भांडणापासून झाली आणि नंतर तुमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्समुळे आम्ही विसरून गेलो की यांची भांडणं आहेत. आम्ही तुमच्या भांडणात इतके अडकत गेलो आणि नंतर पुढे दोघंही शेवटी पायरीवर आले तेव्हा परत आमच्या लक्षात आलं की अरे भांडण इथून सुरू झालं होतं या दोघांपासून. इतकं तुमच्या परफॉर्मन्समध्ये तुम्ही गुंतवलं आम्हाला. त्यामुळे सगळ्यांकरता एकदा टाळ्या. वंडरफुल. काय म्हणतात ते सांघिक परफॉर्मन्स अप्रतिम. येस. वा वा वा. सई खूप जास्त एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता आणि एक्सलंट टीमवर्क. मला सॉरी पण मला तुम्हाला तिळगुळ म्हणलेलं आवडलं. श्याम दादा आय थॉट इट वॉज व्हेरी स्वीट अँड क्यूट. मजा आली, खूप मजा आली. वा वा. क्या बात. अफलातून परफॉर्मन्स जत्रेकरी. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले यांनी मागवलाय एक ड्रायव्हर. पण त्याच्या येण्यानं त्यांचं नाकापेक्षा मोती जड असं झालंय.
बघूया तिथे काय धमाल घडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, हास्य महारथी समीर चौगुले आणि विरोधाचे नवे फंडे ईशा डे यांना. सामान घेतलंय सगळं? हा सामान घेतलंयस का? सगळं सामान सगळं घेतलंय हो. पण मागच्या वेळेला माहिती ना एक बॅग राहिली होती घरीच. घेतलंय सगळं. तो आपला नेहमीचा ड्रायव्हर का नाहीये पण आज? कोण? राजू हॉस्पिटलमध्ये येतो. का? अगं त्याला सवय आहे ना खिडक्याच्या बाहेर तोंड काढून असं थुकायची. तो थुकायला गेला आणि एक बटन काहीतरी दाबलं गेलं, काच वर आलं. हे लागलं त्याला इथे. मग लटकत होता 30 सेकंद असा माहितीये तिकडे. मला लक्षात नाही, मला झोप लागलेली होती. काय प्रॉब्लेम झाला. मग काय सांगू तुला इकडे. आता बरं आहे का? आता बरं काही टेन्शन नाही. नशीब नाही पण बरंच झालं. हे असं पान खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांना एकदा शिक्षा मिळालीच पाहिजे, त्याशिवाय सुधरत नाहीत ते. जाऊ दे आता, कशाला आपण चाललोय ना आता अष्टविनायकला 4 दिवस मजा करायला. नको ना तो डोकं फिरवूस. शांत मग राहा. आता कोण आहे? नवीन ड्रायव्हर आहे. चलाभूर नावाचं एक ऍप आहे, तर त्याच्यावर ड्रायव्हर आम्ही बुक केलेला आहे. तो ऑनलाईन ड्रायव्हर आहे. तो मग 4-5 दिवस तो आपल्या बरोबरच आहे. अहो पण आपण 4 दिवस अष्टविनायकला जाणार. तो कसा चालवत असेल, तो स्वतः कसा असेल, आपल्याला काही माहिती नाही. काय करायचं? अगं आता एवढे ऍप आहे, त्यांनी जाहिरात केली आहे. गौरव मोरेला घेतलंय जाहिरात, त्याला काहीतरी असणार ना त्याच्यात. असं कॅज्युअली कसं कांदेपोहे करतेस तसं कसं ऍप काढतील ते? नाही की नाही असणार. जरा विश्वास ठेव ना. नवरा नाही तर दुसऱ्यांवर तरी विश्वास ठेव कधीतरी. कोण आहे? एक्सक्यूज मी. नाही चाहिए चलो. नाही चाहिए म्हणजे होय. दिस इज माय कार. हे माझी गाडी आहे ही. ओ आय एम सो सॉरी. एकच मिनिट. हा मिस्टर चौगुले. येस हॅलो सर. मी चलाभूर मधनं ओम. हाय सर. हॅलो मॅम. चावी अय्या मी खालच्या जोशी काकूंकडे ठेवली, घेऊन येऊ ए पटकन. पिंडो गाडीची चावी मागतोय. घराची का मागेल तो घर चालवायला आलाय. त्यांनी चालवलं तरी घर चालणार आहे का? घराला कुठे चाक आहेत? तुझ्या विनोदाच्या पायावरच्या केसांचं वॅक्सिंग केलं पाहिजे. सटकन काढले पाहिजेत. तरी उपमा नको ना करू. हे काय विनोद आहे का? चांगले असतात माझे पण. सर चावी. या गेट यू चावी. थँक्यू सर. सामान हो. हा सामान ठेवायचं ना. यार बापरे. चलो सर. एक्सक्यूज मी. येस सर. हे तुम्ही ड्रायव्हर म्हणून आहात ना आज? हा सर. मग तुमचंच सामान खूप वाटतंय मला. हा या. एवढ्या बॅग्स काय करायच्या? 4 दिवस सातोय म्हणजे आमच्या तर 2च आहेत बॅग्स. हो नाही 4 दिवस मी असणार आहे ना तुमच्या. नाही बरोबर आहे, पण एवढं काय आहे या सगळ्याच्यात? बेसिक आहे ते. माझे 3 शूजच्या पेअर्स आहेत. एक जॉगिंगसाठी, एक रनिंगसाठी आहे. मग परत योगा मॅट आहे. माझे मॉइश्चरायझर, शॅम्पूज आणि वेगवेगळे डिओड्रंट्स आहेत. 5 किलोचे 10 किलोचे 2 डंबेल्स आहेत. सो त्यासाठी आहे सगळं. डंबेल्स कशाला पाहिजेत? आय एक्सरसाइज अ लॉट डेली. तरी मी माझी सायकल आणली नाही कारण की तुम्हाला कॅरियर नाही आणि मागे रिग पण नाहीये. सो रोज एक्सरसाइज करतो. या कानात कापूस घातलाय मी? नाही ना, ऐकलो मी आता. थांब ना, तू मला काय सांगतो? मी नाही करत. थांब ना, मला नको सांगू त्याच्याबरोबर. एक्सक्यूज मी. आमच्या पण बॅग्स आहेत ना. मी आता सगळं गाडी तर भरली, आता कुठे ठेवायची? नाही होतील ऍडजस्ट. द्या होतील होतील ऍडजस्ट. काय ते आम्ही जातो म्हणजे मालक आम्ही आहोत त्यामुळे. अहो मी ऐकलंय ना, मनात जागा असेल ना तर सगळीकडे जागा होते. हो पण मनात बॅग्स राहत नाहीत ना. बॅग ठेवा. हळूहळू. त्या खालच्या बॅगेत राजगिराचा लाडू आहे ना, त्यामुळे राजगिराचे लाडू तू अष्टविनायकला घेऊन चालली उपास आहे ना परवा तुमचा. बघ मागे बस. अरे बापरे. ओके चल. ही बॅग जरा धरता का? म्हणजे ठेवा ना तुमच्या मांडीवर. माझी बॅग. अरे मांडीवर कशाला ठेवता? इकडे सामान आहे माझं. अरे सामान आहे, मला मांडीवर कशाला घ्यायला होता? खाली ठेवूया ना आपण. इथे ठेवूया ना. ओके फाईन. चलो गणपती बाप्पा. विसर्जनाला चाललोय पण इकडून. देवाचं नाव घेऊन निघायचं. हो पण एवढा जोरात नको ना. गाडीत घुमतो आवाज कानाला. जर चांगल्या मूड मध्ये छान जाऊया ना. खुशच आहे. सर एनी म्युझिक, एनी काइंड ऑफ म्युझिक आपल्याला ऐकायचं? बोन जोवी, मायकल जॅक्सन, एड शिरान, टेलर स्विफ्ट, मरून 5. काही नको राहू दे. काही टेन्शन नाही. शांत राहू.
इंग्लिश गाण्यांबद्दल बोलत होता. कळलं मला काय असं करतेस तेच परत काय सांगतेस मला Hello? मला माहिती नसते. Yeah. Yes, Andy, what up, bro? No, I'm driving. Yeah. I don't know, I'm with some Marathi celeb. Why should I know his name? I don't know his name. नाव काय यांचं? हांड्यावर हांडे सात. हांड्यावर हांडे सात. I don't know what kind of name is it. नाही माझं नाव नाही हंड्यावर हंडे सात. समीर चौगुले माझं नाव आहे. पुढे बोलणार होते. हे काय पद्धत आहे तुझी? किती पारंपरिक विनोद आहे तुला माहितीये का हा? कुठल्याही बाईला नवऱ्याचं नाव विचारलं की काहीतरी ओखाडा घेऊन सुरू करायचं. मला नको आहे माझ्या स्किट मध्ये हा विनोद. कळलं का? 4 वाक्य आधीपासून घ्या स्किट पुन्हा सुरू करा. आय डोंट वॉन्ट दिस. हा क्रायटेरिया अप्लाय केला ना तर सोनी लिव्ह वरून तुमचे अर्ध्याहून अधिक स्किट आत्ता गायब करावे लागतील. ठीक आहे आतासाठी ठीक आहे पण नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. अरे यार आई डोंट नो व्हाट दे आर टॉकिंग अबाउट यार. सैंडी तेरा पता ना क्या चल रहा है. हाँ व्हाट तूने भी वो ऑडिशन दिया द भंसाली वन राइट. या मैंने भी दिया द न्यू वेब सीरीज ना दीपिका एंड रणवीर के साथ. या शॉर्टलिस्ट हुआ हूँ. नहीं 200 में. हाँ या I'll update you. हाँ चल हो कळलं ना ग बाई. तो बोललेला प्रत्येक मला नको सांगूस मी पण ऐकतोय. मला आवडते. हो माहितीये मला. इकडे बावळटपणा कमी कर जरा. तुम्ही काय करता असं जस्ट एक जनरल? मी आय एम एन ऍक्टर. ऍक्टर? या आय एम एन ऍक्टर आणि मध्ये मध्ये ड्रायव्हिंग करतो. आय लव्ह ड्रायव्हिंग इज माय पॅशन. ट्रॅव्हल एक्सप्लोरिंग द वर्ल्ड. माय गॉड तुम्ही ऍक्टर आहात. हळू कर डोके थांब जरा. हळू चेहरा बघू ना. अगं समोर ड्राईव्ह करतात चेहरा. अगं नको तिकडे बघा. व्हिडिओज का तुम्ही बघितलंय का बघायचंय? तुम्ही कुठल्या सिरियल मध्ये येता? Say, how do you do it? Ew, I don't do television, please. आणि मराठी तर नाहीच. आय एम हॅपी विथ माय हिंदी वेब सिरीज अँड हिंदी फिल्म्स. मी हिंदी फिल्म्स करतो. आमचे हे पण सोनी मराठीवर येतात डोरबेल म्हणून. मी सोनी मराठीमध्ये येतो डोरबेल म्हणून. करताना पोस्ट आहे ती माझी असं सांगशील तू? एक शो आहे त्याच्यात. आय नो आय हॅव सीन यू समवेअर. येस मला बघितलंय तुम्ही. आय डोंट रिमेंबर. आय गेस ती आत्ता पोस्ट ऑफिस नावाची सिरियल सुरू झाली त्या आता का तुम्ही? नाही ती आत्ता आहे. 600 एपिसोड मी ह्याचे केलेत हास्य जत्रेचे. व्हॉट कशाचे? हास्य जत्रा मी केलेत. नो आय डोंट अटेंड जत्रा. खूप नाही जत्रा नाही ओली जत्रा नाही. जत्रा म्हणजे इट्स काइंड ऑफ अ पॉप्युलर शो यू नो. मला मराठी येतं ऍक्सेंटची उगाच वाट लावू नका. मराठी बोला. तेच सांगतोय की हा शो आहे पॉप्युलर. तर मराठीमध्ये खूप चांगला पॉप्युलर शो आहे. या आय डोंट वॉच मराठी. मी मराठीच आहे म्हणजे बाय बर्थ आहे महाराष्ट्रीयन. समोर बघा. हा तर मी काय मराठी आय डोंट वॉच इट. आय डोंट लाईक इट. बट आय डू हिंदी वेब सिरीज हिंदी फिल्म्स. हिंदी इज नाईस यु नो. सध्या कामं काय चालले तुमची? माझी आपली जेबा बख्तर आहे ना त्यांच्याबरोबर एक वेब सिरीज आता आहे मी करतोय. आपली अनसुनी बाते नावाची. म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे? म्हणजे नाही पाईपलाईन मध्ये. अच्छा पाईपलाईन मध्ये. हा आणि डिरेक्टर आहेत ना आपले अभिजित सिन्हा नावाचे डिरेक्टर आहेत. त्यांची बेईमान कोतवाल नावाची एक वेब सिरीज आहे. ओ ते म्हणजे बेईमान कोतवाल कोतवाल ते वाला ना? नाही असं काहीच नाहीये त्या वेब सिरीज मध्ये. म्हणजे अजून ती शूट व्हायची आहे. ती पण पाईपलाईन मध्ये आहे. कुठून ऐकलंस का गाणं हे? बेईमान कोतवाल हे कुठून ऐकलंस गाणं? ऐकलं काहीतरी हिचं वेगळंच असतं बाई. ऐकलं होतं मी रेडिओवर. नाही कुठे आहे ती पण पाईपलाईन मध्ये. ती पण पाईपलाईन मध्ये. आणि एक करारा जवाब म्हणून वेब सिरीज आहे. व्हेरी नाईस वेब सिरीज. करारा जवाब? हा. ती कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर आहे? नाही पाईपलाईन मध्येच आहे ती पण. बघा त्याच्या किती गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत. बघा तुमची एकतरी गोष्ट आहे का पाईपलाईन मध्ये? बिंडोकांची मल्लिका. मला बोला बिंडोक. ते पाईपलाईन मध्ये काही सुरू नाही झालं याचा अर्थ असा होतो. मी किती मराठीत बिझी आहे मला माहिती आहे. माझी पाईपलाईन बदा फुटली आहे नुसती. वाहते तिकडे. याची पाईपलाईन तुंबली आहे. ती फोडायला पाहिजे. मला सांगतोय आम्ही केवढ्या वेगाने काम करतो आमचं आम्हाला माहिती आहे. स्किट करून विंगेत गेलो माईक काढायला तोपर्यंत टेलिकास्ट होतं स्किट. एकदा तर मी स्किट लिहिलेलं पण नव्हतं झालं टेलिकास्ट. मी काय करू?
माझं नाव लागलं रे, माझं नाव मी कधी लिहिलंय स्किट? असं झालं माझं, तू मला सांगता यार, तू काय तुला माहितीये? सायलेन्स पीपल मला फोन आलाय. फोन आलाय ऍक्सेंट पीपल. फोन आला. हॅव सम मॅनर्स. हॅलो मम्मा मी गाडी चालवतोय. आय एम विथ समीर चौगुले. नको. हा मम्मा नाही मामाचा फोन आहे. मागे जा. ओके. बाय, ठेव फोन. हॅलो सर. हॅलो ते सर समीर चौगुले सर. माझ्या आईचा फोन होता, माझ्या मम्माचा फोन होता. मम्मा होत तर हां माझ्या आई तर ती तुमची खूप मोठी फॅन आहे. अच्छा. तर ते तिच्या आणि तिच्या मैत्रिणींबरोबर एक व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल झाला असता तर. बघा ह्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फरन्सला वगैरे जायला मिळतं. कधी गेले नाही आजपर्यंत. विंडो कॉन्फरन्स कॉल मध्ये 4 जणी एकत्र येऊन मी त्यांच्याशी बोलणार आहे. हिला उतरव तर मी कॉन्फरन्स करतो. हिला उतरव. नाही पाहिजे, हिला उतरव. नाही पाहिजे, नाही पाहिजे मला. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स, सुंदर संकल्पना. वा 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 वा. दादा. ईशा वंडरफुल. म्हणजे प्रत्येक वेळेला मूर्खपणा करताना आक्रस्ताळेपणाने अभिनय करणं गरजेचं नसतं. तो संयतपणेही करता येतो. हे तू अगदी 100% दाखवून दिलास. थँक्यू दादा. उत्तम सादरीकरण आणि तिघांचंही अत्यंत संयत परफॉर्मन्स. फार मजा आली. थँक्यू. व्हेरी नाईस. आशय, तुला कसं वाटला परफॉर्मन्स? ओमकार माझा खूप जुना मित्र आहे. त्याला आजच मी ओळख सांगितली की ओमकार आपण पहिले एका मालिकेत काम केलं, म्हणजे लहान भावाचा रोल करत होता तो. आणि आज आम्ही ऑलमोस्ट 6-8 वर्षांनी भेटलो. आणि तू जे मगाशी म्हणालास की मी सिरियल वगैरे करत नाही, तर तू पहिली सिरियलच माझ्याबरोबर केली. तर ते थोडं मला ऑफ वाटत होतं तिकडे. पण आय कॅन टोटली रिलेट जे ओमकार करत होता किंवा जे समीर दादाला वाटलं. आणि फारच मला खूप मजा आली. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. वा वा. आशयपूर्ण कमेंट. वा 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 वा. मंडळी, सासू सुनांच्या अतृप्त इच्छांच्या कात्रीत सापडलेत काही गावकरी. बघूया त्यांची कशी तारांबळ उडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. थांब. कुठं सूर लावतोयस हा? हे पोरांनो, मी घोड्यासारखा सूर लावतो, तुम्ही मागण्या धरा. बरोबर. हा कसा उंदरासारखा सूर लावतो, सगळी पालापल होते, काही सापडत नाही. नाना तसं असेल तर मी पण घोड्यासारखा सूर लावतो. तू घोड्यासारखा सूर लावित नाही, तू सुराना घोडा. नाना तुम्ही घ्या हो, तुम्ही काय भजन गायला काय? हे पोरांनो, पाय पडून घ्या. इथनच पाडायला वासाडे ना, जरा कष्ट घ्या. हो हो मी वहिने, आता दुःख सोड, पाया पडून घे. वासाडी पडली वहिनीच्या तोंडा होती. दुःख आहे पण विनोदाचा टायमिंग काही चुकत नाही. कोण गेलाय तुझा? गेल्या. मग त्यांच्याच पाया पड. घे पाया पड. घे. लय दुःख झालं हो बी. वर्ष झाला. खरंय बाबा. बाबू, ये बाबू, वालत उडी मारून 1 वर्ष झाला नी यांना. वडा झाला एस्टॅब्लिश आता मागे. वालत उडी मारून 1 वर्ष झाला. माणसाने आयुष्याची वडी करून घेतली. आयुष्यभर अंगाची काडी होती. पाण्यातनं बाहेर काढली तेव्हा माझ्या एवढी बॉडी होती. बरोबर. केवढे फुगले होते. बॉडीत एवढं पाणी होतं, चिता 3 वेळेला विजली त्या माणसाची. घालायला 2 टायर लागले. 2 टायर. पाया पडून नमा ते घे, पत्रावला घे, सगळ्या पोरांना वाढून घे. बसा 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 बसा. दादा बुंदी घ्या. दादा घेतोय बुंदी घेतोय. बसा बुंदी घे. दादा भूक लागली आहे रे. वाढून घे. नमा बुंदी घे. बुंदी घे. पत्रावला घेतला. बुंदी घेतो. होय होय. बुंदी. आये काय होतं? आये
अगं आहे काय काय होत आहे? काय झाला? अरे कोण हे? आहे वाडा काय होता? अरे काय होता काय? पाशा दादा मला वाटतं काकू कांतारा बघून आले. नाही 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 दादा दादा ये दादा तिच्या अंगात आले तू बाजूला हो. ये पशादा बाजूला हो नाही तर कोण आहे ती तुझी गटली धरायचा. आहे हो नानू बघा काय होतं आई. नाही रे काळजी करू नका माझ्या एरियात आहे काळजी करू नका. चालेल बघा. ए बाय त्या कुकू घे इकडे कुकू घे इकडे लवकर घे आता बघता कोण असता. आय काय तो लेग स्पिन टाक एकदा तो. तर बाय माझ्या आईची सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहराईन तू बोलणं घ्यायला राजात बाय माझ्या आई. अबा वाड्याची साल पिंपळाला लावले पिंपळाची साल वाड्याला लावून बाय माझ्या आईचे. हा काहीच्या अंगात झाड आलेला आहे तर ताबडतोब सांग कोण आहे तर बाय माझ्या आईचे. बोल कोण आहेस बोल अगं तू आणि एका ठिकाणी ठेव लावू कसा. बोल कोण आहेस तू बोल. तू कोण आहे? अंगात आलं ते विनोदाचं टायमिंग जायचं नाही याची. बोल कोण आहेस नाव सांग पशोबा. आता पशोबा कोण? हो पशोबा आबा इले आबा मागा पशोबा हाक मार आबा. अरे आबा आले आबा पाम्या. अरे इथनच पाया पडाल पुढे जाऊन पाडा. पाया पडून घे. आबा सगळी कार्य व्यवस्थित पार पाडले. तुमचं काय राहुल असेल तर सांगा आबा. चूक पोटात घ्यावा आबा. काय झालं सांगा. नाही बा काय नाही राहुला आहे ना सगळी कार्य वेळेवर पार पाडलीस. होय आबा. माझ्या नावानं देवला 2 समया चढवल्या. होय आबा होय. एक गाय दान केलीस. होय आबा. पण एक रुक रवली बा. आबा कसली रुक रवली. मी गेलो तुझी आऊस एकटीच राहुली. आबा आता या वयात खैसून दगड आणू आई. तिका मुंबई घेऊन जा. तुझ्या वांगडा रावांदे तिका घेऊन जा मुंबईला. हा ठीक चालतंय. नको कशाला नको मुंबईला कशाला आहे. तुझं काय शोभा घेऊन जा. आबा नेतो आबा. अजून काय बाकी आहे काय मागूचा? नाही तुझं पोट कमी कर बाबा. तू का चरबी लिहा की चरबीत तू इलाज काय कळत नाही बाबा. आबा आता इला जाता ऐक पण सांगून जा या. त्याशिवाय अंग सोडायचं नाही तू. आई बरं बाबू आई बरं वाटतं ना. आई एवढा दमुक किती झाला मका. आई पाणी पे आबा इले होते आबा. आबा जिथे जिथे खैसून तुझ्या अंगातील होते आबा. माझ्या अंगातील होते. आबा बोलले आयशिंग मुंबईत घेऊन जा वांगडा. नको बाय माका नाही येऊच. असं तर चालत मग राहून दे. नाही आता त्यांनी सांगितलं मग येते मी. हे दादा झालं ना आता जेवू भूक जेवून घ्यावा. काय आहे सकाळपासून आता काय झालं? हो नानू ह्या काय होता? अरे हा काय अरे आबांना सोडला नाही हिला धरला नाही आता. अहो मरेनू आबा कमी डोनाल्ड डक जास्त वाटतंय. कोण दादा कबड्डी खेळणारा कोणतरी सर्व्हिस मारताय फक्त. बाय माझ्याची सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहराय तू बोल नाही घ्यायला राजी आहेस. बोल कोण आहेस तू आणि एका ठिकाणी ठेव लाव कसा. बाय नाही बोल कोण आहेस तू बोल. नाव डिक्लेअर कर. दादा मिथून वडा तिकडे बाबू पशी कोण? पशी म्हणजे तुझी मोठी आई तुका पशी बोलूची. म्हणजे आबांची आई माझी आजी. अरे माझी आजी डिस्को डान्सर होती. अरे पाशा अरे आजी आले तिला विचार काय चुकलाय काय तुझा. अजय पाया पडतो. अजय काय झालं तू किती गेलीस?
माझा जीव राहुला या घरात हाय ना माझ्या सुनेत अडकलो माझा जीव माझी सून या घरात राहुली पाहिजे मुंबई गेली नाही पाहिजे नाही पण माझं पोरग मका घेऊन जाणार मुंबईत ते काय नाही माझ्या नंतर माझ्या सुनेने या घरदार सांभाळला पाहिजे नाही ते काय नाही अजय माझ्या सुनेने माझ्या बापू ऐकला पाहिजे अजय आबांनी सांगितलं आई मुंबईत घेऊन जा म्हणून मुंबईचा घर 10/10चा तुझ्या आईने जर झोपेत कूच बदलली तर सकाळी दुसऱ्यांच्या घरात उठत नाही माका जाऊ का मुंबई माझा ऐकणार नाही तू नाही घेऊन तुला घेऊ बोलव वर बोलव आई नको नाही कबूल कर वहिनी नाही जात मी नाही जात बाहेर नाही जात राहतोय हैसर मरतोय बाहेर गजर घ्या गजर घेऊ पण बरं आग सोडला आग सोडले आग सोडल्या अंग सोडला ये बरं घे पाणी काय झालं काय झालं का जेवण अरे कुठे जेवू का देत नाही आम्हाला तुम्ही नाही पी अगं आजी आली होती अंगात हो माझ्या बापरे काय म्हणाल्या आजी बोलली की आईला मुंबईला नको नेऊस म्हणून ती बोलली आबांशी बोलेल ती बरं झालं म्हणजे चांगलं झालं मी पाणी पिते ये दादा ये जेवायला वाढ जेवायला बसा 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 मी वाढते बुंदी मला तर मी वाढते सर्विस नको चालू मग हे तुमच्या भूतांच्या नादांना बुंदी नरम झाली असेल तू भात घे भात घे तू भात घे भात घे दादा भात घे आधी बुंदी घ्यायला चल आबा परत आलं आबा तुझ्या औषध मुंबई घेऊन जायचं लक्षात हा ना तुका पण आता आजी इली होती आजी बोलली की नको नेऊ तिका काय सांगूच आता मी सांगत तिका घेऊन जा मुंबई पहिला पशी 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 पशोबा पशी 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 हा पशोबा पशी 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 पशोबा पशी पशी मेले ना कुत्ता पशी पशी संत काय चालला कुत्ता काय चालला अरे वडा तिकडे वडा मारा झाला वाहून जाल पशी 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 हा पशोबा पशी 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 हा अरे मेला ना बदललाच का काय काय करता पशी 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 हा पशोबा पशी 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 हा पशोबा पशी 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 पशोबा नाटक करता नाटक काही अंगात बिंगात आलेलं नाहीये तुझ्या जसं अंगात दिला माका सांगतास काय करता आबा पण आहे आणि मोठी आई पण दिसते काय दिसला पाहिजे दिसला पाहिजे कोण हाय कोण हाय नाव कबूल कर दादांच्या अंगात हत्ती आला वाटतं मी तात्वासा आहे अरे तातो कणवळ कणकवली श्री होते काय बोलला तातो बाबू काय झालं रे तातो पहिला शेवटचा सांगताय काय माझं पशा शनिवारी रात्री हलत डुलत येत घरात त्याच्या थोबाडचा वास घ्यायचो नाही घेत नाही तू काय त्या ऍबड्यांवर बसलीयस त्या ऍबड्या मोकळा कर पशाच्या नावावर कर कळलं नाही करते आता मला सोडूचा पोरा कधीची उपास त्यांका आधी जेऊ कोडा बुंदी 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 काम करा बुंदीला बांधून द्या घराची खाता पत्रावलीत घ्या बांधून पत्रावलीत सगळी बुंदी घ्या ही तर खाण्यात काय अर्थ नाही सारखी भूत आहे ती खाऊन द्या सगळीच घ्या बाबू बुंदी तीनच माणसं आहेत ह्याच्या अंगातला काढायचा कसा तर मरू दे ह्यांच्या भानगडीत आपण पाडायचाच नाही काय आहे बघ
म्हणजे माणसात जी भांडणं होतात ना ती माणसं सोडवू शकत नाही म्हणून आत्म्याला बोलवतात का नाही होय काय आणि आत्म्याचं कसं आहे माहितीये का सकाळी साकवा वर्णाचाला पाणी ल याय इकडे वावलं का नाही तर ह्याचा भूतांचा कसा आहे तंबाखू मागलं तर चुना नाही नको काय इथं मुंजा लय डेंजर आहे हा बघा इथं बसला तू आपण मागच्या दरवाजाने जाऊया या अक्षरशः झपाटल्यासारखं परफॉर्म केलं क्या बात प्रसादा विषय उत्तम होता पण सगळ्यात आधी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या त्या लोकांसाठी ज्यांच्या काही कारण नसताना अंगात येतं आणि मग ते आपल्याला ट्रोल करतात त्यांच्यासाठी हे निवेदन की अशा कुठल्याही अंधश्रद्धेवर इथे उपस्थित असलेल्या कुणाचाही विश्वास नाही आम्ही अशा कुठल्याही अंधश्रद्धेला पुरस्कृत करत नाही फक्त विनोदासाठी आम्ही त्याचा वापर केलेला आहे धन्यवाद आता तुमच्याबरोबर तुम्ही 5 जण नेहमीप्रमाणे लाजवाब तुमच्या दोघींच्या एनर्जीचं आणि काय त्याचं काय करायचं आम्ही तुम्ही दोघींनी कहर केला हॅट्स ऑफ आहे तुम्हाला दोघींना हॅट्स ऑफ अप्रतिम खूप मजा आली मंडळी या मंचावर हा हास्य धमाका असा चालू राहणार आहे भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा